तर नमस्कार मंडळी. नमस्कार, गुड मॉर्निंग. तर आज आम्ही आता नवीन घरात सुरुवात करतोय ब्लॉगिंगची. येस, लोकेशन बदललेली तुम्हाला दिसतच असेल. येस, बऱ्यापैकी गोष्टी लागून झाल्यात आमच्या. एवढे 3-4 दिवस झाले आम्ही नुसती हेच नाही काय करत होतो, नुसतं शिफ्टिंग वैताग आला होता डायरेक्ट मला. खूप 3-4 दिवस शिफ्टिंग मध्ये गेले. 3-4 दिवस घर लावण्यात, 3-4 नाही, आठवडा घर लावण्यातच गेला. म्हणजे शिफ्टिंग प्लस घर लावण्यात एक आठवडा गेला आमचा. अजून तरी पण पूर्ण घर लागलेलं नाहीये. आता हळूहळू चाललंय तेच. आणि आज थोडा स्पेशल डे. आज जरा सेलिब्रिटी फिलिंग येणार आहे, त्याच्यासाठी मी दाढी करून आलोय. मी पण कटिंग पण करून आलो. आणि ह्या उदूनी माझ्यासोबत काय केले, वॅक्सिंग करत होतो आम्ही घरी. ह्या उदूनी माझा दिसत असेल तुम्हाला, दिसला हात मला हे केले, इंजर्ड केलं ह्या माणसाने. मग वॅक्सिंगनी असं धरलं जोरात, खूप दुखलं होतं रात्री. नवीन माणूस आहे, समजून घ्या. नवीन पार्लरवाला आहे. एक तर पर्सनल पार्लरवाला, एक तर जे पण आम्हाला आज करायचंय ते एकदम अर्जंट बेसिस वरती होतं. आम्हाला 1 तासात तिथे पोहोचायचं होतं कालच. पण म्हणून आम्ही एकदम घाईघाईत सगळं करायला लागलेलो होतो. पण मग ते पोस्टपोन झालं दुसऱ्या दिवशी होती आज, कारण काही प्रॉप्स वगैरे काहीच जमा नाही झाले. तर तुम्ही स्टे ट्यून आणि गेस करा काय करायला चाललं असं. यस, तर भारी होणार आहे जे काय होणार आहे. चलो भेटूया आपण. असं नवीन काय असलं ना तेव्हाच असं बरोबर पिंपल येतं, हे असं काहीतरी घडतं. ह्याला चांगली वेळ सहन नाही होत. पिंपलचा माझा काय संबंध? पिंपलचा नाही, पण ह्याचा आणि तुझा संबंध आहे. हा ठीक आहे, सॉरी शक्तिमान. ओ माय गॉड, मला सॉरी नाही बोलला होता हा, आता ब्लॉग मध्ये सॉरी बोलतोय. ठीक आहे, चलो स्टे ट्यून. नवीन पार्लरवाला समजायला पाहिजे. त्या ती म्हणती तू चांगला पार्लरवाला नाही. हा मग बरोबर आहे ना, चांगला पार्लरवाला आहे माझा पर्सनल. अरे पण माझा आणि ॲपलचा संबंध आहे का? अरे पण आता टायमावरती रात्री बेरात्रीच्या वेळेला कुठे शोधू पार्लरवाली 11-12 वाजता, म्हणून ह्याला करायला लावलं. तर ह्यांनी असे उद्योग केले. ठीक आहे, पण एका ठिकाणी नाही, इकडे पण केले, इथे पण केले, चालू राहत एवढं काय. तर आता ऋषी चेहऱ्याला फेस पॅक लावते. मी पण चेहऱ्याला फेस पॅक लावलाय, तुम्हाला दाखवतो. एक मिनिट. तर मी आता चेहऱ्याला फेस पॅक लावलाय, ऋषी पण तिच्या चेहऱ्याला फेस पॅक लावते. मस्त आता गोरे काय ते आग करतंय ऋषी खूप. मला पण खूप इतकी इम्प्युरिटी झाली, पूर्ण असं वाटतंय असं जळतीये पूर्ण स्किन. कधीच नाही, माझी तर कधीच नाही जळली, पण आज जळतीये. आणि आम्ही हे वाला फेस पॅक, नॉट स्पॉन्सर्ड, फॉक्सटेल. बघू, वेट फॉर द रिझल्ट. आम्ही वापरलेले एवढं वापरलेलं आहे. आणि माझ्या पेजवरती त्याचे रिव्ह्यू पण आहे, जाऊन बघा. पण चांगले, इन्स्टंट रिझल्ट. तर आता आम्ही रेडी झालोय. मी असा गोरा चिट्टा दिसतोय मस्त. पण थोडीशी बरी दिसते आता, कारण आम्ही ते मास्क लावली. हा हे बघ आमचे फेस बिफोर आफ्टर. इकडून दाखवा असा थोडंसं उन्हात. बिफोर आफ्टर काय ग्लो आहे, आपलाच ग्लो आहे. येस, आमचाच ग्लो आहे. आता रेडी झालेलो आहे. येस, आता भूक लागली मस्त. अजून घरामध्ये आमचं हे नाही झालं, गॅस कनेक्शन नाही आलेलं, त्यामुळे आम्ही जेवण करायला घरी जातो आम्ही. येस, तर आता निघू, जेवण करू, मग बाकीची कामं पुढे. येस, बाकी भरपूर कामाला एंड अप आहेत, खूप सारे. तर जस्ट जेवण झाले. तर ऋषी आंबा कापणारी. आंबा म्हणजे कैरी आंबा, तोतापुरी. हां, आम्ही कलमी आंबा म्हणतो, ती तोतापुरी म्हणतात. आणि तुम्ही काय म्हणता कमेंट करून सांगा. खूप जण वेगवेगळ्या नावं बोलतात त्याला. बरं. हा आंबा झालेला आहे आता खाणार आहे आता. येस, तो चलो. तर अशा प्रकारे आता आम्ही निघालेलो आहे. हा उद्या चिडलेला आहे बघा, त्याचा तो हा चिडलेला माणूस आहे, कारण आम्ही ॲज युजल थोडेसे 1 तास लेट.
नाही 1 तास लेट नाही आहे, थोडीशी लेट आहोत. त्यात आम्हाला पोलिसांनी पण पकडलं. दुष्काळात 13 त्यात आम्हाला सगळ्याच गोष्टी जाता जाता आडव्या जात आहे. त्या कधी नाही जात, कधी. आम्हाला माहिती आहे की आम्ही घरातून बाहेर निघताना आम्ही लेट असतोच, पण रस्त्याने पण असं काहीतरी घडतं ज्याच्याने आम्ही अजून लेट होतो. ट्रॅफिक लागते, पोलीस पकडता. काय ज्याच्या आयुष्यात, कोणाच्याच आयुष्यात काही घडणार नसेल ना, ते आमच्या आयुष्यात घडतं. पण ठीक आहे, आता आम्ही बऱ्यापैकी पोहोचत आलो. आता आम्हाला जायचंय, आम्ही पोहोचत आलेलो आहे. आम्हाला फोनवर फोन येत आहेत बघा. ठीक आहे, आता जो है सो है. गंगापूर गावाच्या पुढे रे. येस, आलोच. अशा प्रकारे मी परत एकदा खोटं बोललो. नाही, जवळपासच आहे गंगापूर गावाच्या. जवळपास म्हणजे काय, पोहोचलोच आहे. पोहोचत नाही आलं, पोहोचलो. पुढे बोललोय पुढे. पण तो पुढे बोलला, आम्ही गावात पोहोचलोय. ठीक आहे, 2 मिनिटात खोटं बोलले, 2 मिनिटात. चलो भेटू आता, काय करायला चाललोय. स्टे ट्यून. तसे आम्ही मॅचिंग कपडे घातले, एकदम मॅच कपडे घातले, डिट्टो मॅचिंग कपडे. एकदम डिट्टो. आता मला उन्हामुळे थोडासा त्रास व्हायला लागला, म्हणजे चक्कर आल्यासारखं होतंय, कारण खूपच घाई गडबडीत आलो आम्ही. चक्कर आल्यासारखं होतंय. चक्कर नाही, लो बीपीचा. ॲक्च्युली मला लो बीपीचा त्रास आहेच. तर लो बीपीचा त्रासासाठी उदू केला होता मला चॉकलेट आणि पाण्याची बॉटल आणायला. थांबून पहिले पाणी घेतलं, चॉकलेट घेतलं. नाही तर मी तिथे जाऊन उभीच नाही राहू शकत, कारण अति धावपळ झाली. म्हणजे हे सगळं आवरता करता इतकी फास्ट झालं ना. चॉकलेट आणलं का? चॉकलेट पण सोबत खाली आले असते ना. एवढा खड्ड्यातून आलेले दोघं. किती स्ट्रगल आहे. तर अशा प्रकारे आता मी इथे पोचलेले वैभवकडे. त्याचं चालू आहे शूट. आम्ही आलेलो आहे त्याचं वर्कशॉप चालू आहे, त्यासाठी आम्ही मॉडेल म्हणून. तर आता बघू काय कसं आउटपुट निघतोय, काय होतंय. म्हणजे आम्हाला पण करायचंच होतं शूट, आणि त्याला मॉडेल्स पाहिजे होते. आम्ही मॉडेल बनवून आलेलो. फुल आउटफिटच नाही दिसत होतो. आपण फ्रंट बघितलंच असेल ना खड्ड्यात. आज स्वतः हा फोटोग्राफर राहून क्लायंट सारखा लेट आलेला आहे. तर तो तेच बोलतोय की लग्न झाल्यापासून मी लेटच येतोय. तो तेच बोलतोय की प्रत्येक क्लायंट लेटच येतं, असं शिकून घ्या. असं पहिले तर हे शिकवायला पाहिजे, पेशन्स ठेवा. आता काय मी पोलिसांना म्हटलं की पकडा आम्हाला, या पकडा आम्हाला. ते पण केलंय का रेकॉर्ड? नाही ना, करायचं ना मग. अरे नाही, ते एकदम ओके, तर हे लोकेशन इथं करतोय शूट आज. यस, इकडे लोकेशन तर भारी आहे, पण कचरा खूप केलेला आहे इथं. आज एवढे जण शूट करणार आहे तुझा काय विषय आज फोटोग्राफरचा शूट आहे. वैभव आणि आकाशचं वर्कशॉप आहे दोघांचं. तर एकदम भारी काहीतरी युनिक आपण बघू कसं आउटपुट निघू बघू. लाईट तर आता ओके एकदम. ते लेट आले दर टायमा सारखे. ओके ओके, तर आता स्टार्ट करू आपण. त्याच्यापेक्षा डायरेक्ट तुम्ही वृक्षाली आणि उद्देशाचं नाव घेऊन बोलले ना, किंवा मग त्याच्या पुढे दादा लावा फक्त. तुमच्यापेक्षा मोठे येते तर ते जास्त तुम्हाला कनेक्ट करेल. ओके, पहिले आपण फोटोज करू. जे बिगिनर्स आहे ना त्यांच्यासाठी फोटोज तुम्ही रील पण करू शकता.
बेसिक पोज सांगायचे, खूप अवघड पोज आहे, तुम्हाला सांगितलं होतं मी की पोजेस काढून आणा. ओके, एकेकाने गाईड करायचं, एक पोज गाईड करायचं. बघून घे, बिगिनर्स आहे, कॉपरेट कर थोडंसं. तो एक एक पोज सांगा, तुम्ही पोज काढले असतील तुम्ही डायरेक्ट पण त्यांना दाखवू शकता. तुम्ही बघा आपल्याकडं ॲज अ प्रॉप थोडेसे फ्लावर्स वगैरे आहे, कॅमेरा आहे, थोडंसं एअरबड्स म्हणजे त्यांनी घातलेले आहे. सगळ्यांनीच करायचे आहे, फक्त असं नाही की हात गाईड करते. सिर्फ काटने मैं इसको 4 बार बोला, सिर्फ काटने के पीछे नहीं जाने का रवि. तो एक फोटो के लिए होता है ना बेटा, किसी ने क्रॉप करून झालंय का फोटोज? हे भाई फुलं कोण तोडले? फुलं तोडून टाकले शूट साठी आणलेले. लॉस झाला. ताई आता काय करायचं माहितीये का, तुम्ही आहे ना गाणं ऐकताय, गाणं ऐकत असताना आहे ना मध्येच बोलता बोलता त्याचा कॉर्ड काढायचा. मग तो तू दादा तू काय करायचं, थांब ना थांब ना. समजा हा जर कॉर्ड काढतोय तर मी याला असं करणार, कळलं? हा जर कॉर्ड काढतोय तर मी याला असं करणार. मग त्याच्यानंतर तुमची मस्ती चालू राहून दे. एवढा दिवस दिला बिचाराने, संपतच नाही. एवढा दिवस बिचाराने खाली बसूनच फुलं एकदा दिले. पण नाही खाली बसून दिले, कुठेच नाही दिले प्री वेडिंग सोडून. ते बाय स्वतःच्या तोंडाने झुकेगा नाही साला. अपने बच्चे ऐसा बोल रहे हैं. अरे मतलब उसने बताया ना, फक्त असं करा पिक्चर ग्रेन्स वाढवून टाकायचे. तुमचा कॅमेरा तुम्हाला सोपून देतो हातात. थँक्यू. ओ काय वाटतंय? थांब. हो तर आता हवेचा आवाज येत असेल. सॉरी पण मस्त पोचली. एक मिनिट थांब. तर मग कसं वाटतंय? मस्त छान वाटतंय. फुल प्री वेडिंग परत शूट झालेली आहे आमची. तर आम्ही त्याला पोस्ट वेडिंग नाव देणार आहे. आमची पोस्ट वेडिंग झालेली आहे. हळू पुढं काटत जाईल. खड्ड्यात चालली होती मी आता पोस्ट वेडिंगच्या नाव डायरेक्ट खाली. येस. तर वैभव आणि त्याच्या दादाचं नाव काय दुसरं? आकाश. वैभव आणि आकाशचं वर्कशॉप वर्कशॉप होतं. त्याच्यासाठी आम्ही मॉडेल बनवून आलो होतो. पण आमची फुल्ली प्री वेडिंग कम्प्लीट झालेली परत एकदा. पहिले आमची जी प्री वेडिंग आहे ती कन्सेप्च्युअल होती. डायरेक्ट आमचं आम्ही जेव्हापासून भेटलो 9 वर्षाची जर्नी होती. 8-9 वर्षाची जर्नी आम्ही टाकलेली. लवकरच आम्ही ती आमच्या पेजवरती टाकू, नक्की टाकू प्री वेडिंग पण आणि आता पोस्ट वेडिंग पण टाकू. त्याच्यामुळे विषय झाला सगळा. कॉपीराईटचं कोणाला काही माहिती असेल तर जरा आम्हाला कमेंटमध्ये सांगा कॉपीराईटचं काय करावं. कारण त्याच्यावरती सारखा कॉपीराईट येतोय त्या गाण्यावरती. गाणं कोणतं आपलं? तुम क्या मिले. हां तुम क्या मिले गाणं आहे. फुल्ली गाणं तेच आहे. पण त्याच्यात आमची फुल जर्नी आहे डायरेक्ट पूर्ण जसं आम्ही भेटलोय तेव्हापासूनची. सो मग काय करावं लागेल, लोकांना सांगावं लागेल की पहिले गाणं लावा तिकडं, मग गाणं लावा मग प्री वेडिंग म्हणजे म्यूट करून टाकतो जरा. नाही काहीतरी सॉर्ट आउट करून म्यूट टाकू पण नक्की. आणि हे लोकेशन खूप सुंदर आहे शूट करायला. पण विषय असा आहे की इकडे बिबट्या येतो. हा बाई इकडे बार फुटले, गोळी बार झाला की समजायचं बिबट्या आलेले पळा पळा पळा.
आमच्या प्री वेडिंगच्या टायमाला उदू हा बिबट्या आला प्री होता. वेडिंगच्या टायमाला इथेच होतो आम्ही, सनसेट कव्हर करत होतो. बिबट्या आला, टुप टुप, लगेच गोळीबार झाला, आम्ही पळालो. तेच तो विषय झाला. परत आम्ही इथेच आलेलो आहे पोस्ट वेडिंगला. पण मजा आली. मजा आली, खरंच मजा आली. खूप दिवसांनी शूट मॉडेल प्रकरण केलं, मजा आली. चल फुल शूट आलेले. आणि आता हे 10-12 लोक आहेत, एवढेच्या सगळ्यांनी वेगवेगळं शूट घेतलेले आणि एवढे आमच्या पोस्ट वेडिंग येणार आहेत आता आमच्यापर्यंत. मोर पाय ऋषी कुठे? तो पाय तो. हो थांब थांब. दिसला का मोर? दिसला नाच रे मोरा. इकडून इकडून पाहू, इकडून पाहू. तर हा मोर आहे, तुम्ही बघू शकता कसला कडक येत. खूप भारी. भारी आहे. वाव. पण आता इथून गाड जातील, आता तो पळेल.